हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. सो फ्रेंड्स, आजच्या या ब्लॉगमध्ये खूप असं नवीन काहीतरी तुम्हाला बघायला मिळणार आहे. आणि ते पण आता आपण पुण्यावरनं नाशिकला चाललो आहे. तर नाशिकमध्ये काहीतरी सरप्राईज मिळणार आहे तुम्हाला बघायला, काहीतरी नवीन गोष्ट बघायला मिळणार आहे. तर आता वाजलेत ऑलमोस्ट 9 वाजत आलेत आणि आपण इथं आता ब्रेकफास्ट करूया. ब्रेकफास्ट करून आता आपण पुढे जाऊया. तिथं काय काय बघायला मिळते ते पण आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूया. तर आत्ता आपण इथं नाश्ता केला आहे आणि नाश्ता पण खूप भारी होता. तर आता आपण इथून पुढच्या लोकेशनला जाऊया. आता आपण तिथं बघूया की जाताना रोड कसं आहे आणि आपल्याला तिथं काय काय अजून बघायला मिळते. हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. सो फ्रेंड्स, आज आपण आलो एक ग्लॅम्पिंग टेंट नाशिकला, जे की महाराष्ट्र टुरिझमवाल्यांनी ऑर्गनाईज केलेलं आहे. आणि इथं आपला पर्सनल शूट होता, पण मला तुम्हाला ही प्रॉपर्टी दाखवायची म्हणून मी तुम्हाला आज खूप टाईम काढून ही प्रॉपर्टी दाखवणार आहे. तर आपल्या मागं ही टेंट आहे पूर्ण आणि एकदम खूप मस्त असे टेंट आहेत. इथं डिलक्स आहे, त्याच्यानंतर डोम आहेत आणि खूप मोठमोठे असे टेंट आहेत इथं. आणि हे पूर्ण आपल्याला असं वाटतं की जोधपूर जयपूरची थीम वाटते पूर्ण. आणि प्लस इथं वॉटर ॲक्टिव्हिटी पण आहेत. आणि महाराष्ट्र टुरिझमचं असल्यामुळे इथं पूर्ण अशी ग्रीनरी पूर्ण मेंटेन केली. आणि जेवण पण खूप मस्त आहे इथलं, जे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. आणि साईड बाय साईड महाराष्ट्र म्हटलं आपली ग्रीनरी आली, कृषीप्रधान देश आला. तर इथं पूर्ण असं गहू वगैरे यांनी मध्ये लावलं आहेत आणि खूप मस्त प्रकारे असं हे आहे. फक्त एवढंच की खूप जास्त गरमी आहे इथं. आणि बाकी इथं कल्चर प्रोग्राम पण होत आहेत, त्या पण मी क्लिप तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि आता आपण टेंट बघूया की टेंटमध्ये आतून व्ह्यू कसा येतो. तर आता आपण जाऊया टेंटमध्ये. तर आता आतमधून आपण बघूया व्ह्यू कसा आहे. इथं बसायला सिटिंग एरिया आहे, प्लस इथं पण छोटाशी ह्यांनी खुर्ची दिली. आणि इथं आपली रूम आहे. इथं समोरच बाथरूम आहे आणि हे सगळं टेम्पररी आहे, त्याच्यामुळं इथं टॉयलेट आहे, इथं बाथरूम आहे आणि प्लस इथं सेटअप आहे छोटासा, तोंड वगैरे धुवायला तुम्हाला दुपारी. आणि इथं आपला टेंट आहे, खूप मोठा आणि खूप लक्झरी असा टेंट आहे. सो हे आहे आमचं जेवण. हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल पॅक युअर बॅग्स. सो फ्रेंड्स, आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे महाराष्ट्र टुरिझमचं एक खूप मस्त अशी टेंट सिटी ह्यांनी इथं नाशिकमध्ये हे केली. तर तीच टेंट सिटी बघायला तर आपण इथं आलो आहे. आणि हे आपल्या मागं दिसतात ते डोंब आहेत आणि खूप मस्त असे डोंब आहेत. आणि आतमधला जो व्ह्यू आहे तो मी तुम्हाला दाखवतो की आतमधून हे किती भारी दिसतात. आणि महाराष्ट्र म्हटल्यावर थोडं म्हणजे शेती आली किंवा वेगवेगळ्या गोष्टी आल्या, म्हणजे आपल्याला एक हे दिलं आहे की म्हणजे ग्रीन सिटी असं म्हणून महाराष्ट्र फेमस आहे खूप जास्त, कृषीप्रधान देश फॉर एक्झाम्पल. तर त्यामध्ये ह्यांनी पूर्ण टेंटमध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टी हे केल्या आहेत आणि तिथं आपल्याला भरपूर काय काय बघायला मिळणार आहे. तर आत्ता आपण बघूया जे आपल्या मागचं डोंब आहेत ते आपण बघूया आतमधून कसे आहेत ते. तर इथून एंट्री आहे. एंट्री केल्यानंतरच आतमधला व्ह्यू बघा, किती खतरनाक असा व्ह्यू आहे हा, बापरे. आणि इथं सगळ्या गोष्टी आहेत. इथून तुम्ही सकाळी डायरेक्टली हा व्ह्यू बघू शकताय. समोरच इथं डॅम आहे आणि खूप मस्त असा डॅम आहे.
आणि इथं आम्ही काल ॲक्टिव्हिटी पण केलेली. आणि इथं कपाट पण आहे, प्लस इथं बेड पण आहे, खूप भारी अटॅच बाथरूम पण आहे आणि खूपच असं मस्त आहे हे डोम. आणि ह्यांचे आय थिंक 4 ते 5 डोम अवेलेबल आहेत इथं. आणि हे जे आहे ती फक्त 25 मार्चपर्यंतच आहे, त्यामुळं आता खूप भारी अपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला येऊन ह्या गोष्टी बघण्यासाठी. तर इथं बघा आपल्याला हरभरा बघायला मिळणार आहे आणि हरभऱ्याच्या ह्याच्यातच आपल्याला एवढे मस्त मस्त टेंट्स बघायला मिळणार आहेत. आणि हा टेंट आहे प्रेसिडेन्शियल. तर आता आपण आतमध्ये जाऊन बघूया ह्याचा व्ह्यू कसा आहे तो. किती मस्त असा दिसतोय व्ह्यू, बापरे. आणि आतमध्ये एंटर करतानाच आपल्याला इथं बसायला एंट्री पण यांनी दिली. इव्हिनिंगला खूप मस्त वेदर असतं इथं आणि इथं पण आपल्याला बसायला जागा दिली दोन्ही साईडला. तर आता आतमध्ये आपण बघूया. वाव भाई, हे पण मस्त आहे. इथं डायनिंग टेबल आहे, इथं फ्रीज आहे. सो आता आपण ह्या रूममध्ये आलो आहे आणि इथं आपल्याला बघायला मिळतं आहे सोफा प्लस टीवी प्लस राहुल भी है यहाँ पे, प्लस यहाँ पे आपको डाइनिंग टेबल भी मिलेगा, प्लस वहाँ पे फ्रिज भी मिलेगा, टेबल भी है. और बस इतना ही नहीं है, यहाँ पे और भी 2 चीज़ें तो मैं आपको वो दिखाता हूँ. तर इथं आपल्याला बेडरूम 1 बघायला मिळणार आहे आणि बेडरूम 1 पण खूप अशी मस्त आहे, एकदम प्रीमियम आहे. मस्त गालीचा वगैरे टाकून, प्लस AC पण दिला आहे. खूप गरमी आहे नाशिकमध्ये सध्या त्यामुळं. आणि प्लस इथं आपल्याला टेबल पण दिला आहे, म्हणजे तुम्हाला जर वर्क फ्रॉम होम करायचं असेल तर तुम्ही इथून करू शकताय. आणि अटॅच आपलं बाथरूम पण आहे. हे बघा तुम्ही, बाथरूम पूर्ण ओपन असं बाथरूम आहे आणि खूप मोठं असं बाथरूम पण आहे. इथं तुम्ही कपडे वगैरे हे करू शकताय सगळं. प्लस इथं यांनी मिरर पण दिला आहे, खूप मस्त असा मिरर. तर आता आपण सेकंड बेडरूममध्ये आलो आहे. सेकंड बेडरूम पण तुम्ही बघा, खूप अशी मस्त आहे. इट्स लुक लाईक सेम फर्स्ट वन. आणि इथं AC पण आहे, फॅन पण आहे, प्लस टेबल पण आहे. आणि इथं सगळे शूट करण्यात बिझी आहेत सध्या. आणि ह्यांनी अटॅच इथं बाथरूम पण दिलं आहे, जसं सेम त्या साईडला होतं तसंच इथं पण आहे, एकदम सेम. सर ह्यामध्ये कवर चार्ज आहेत आपले वीकडेज 600 आणि वीकेंड्सला 1000 फेस्टिव्ह डेज. आणि इथं आता आपण कुपन घ्यायचं. ॲक्च्युली आम्हाला तर महाराष्ट्र टुरिझमवाल्यांनी स्पॉन्सर्ड केलं आहे, तर आम्ही आता बोलून हे करणार. देखो गाईज, इथं कशावरनं बोलायचं चाललं आहे तर तिथं टेम्पोमध्ये वाईनचे हे आहेत आणि ह्यांना घरी घेऊन जायचं आहे ते. तर बघूया, आता त्या बॉटल झाल्या, आता ही दुसऱ्या बॉटलकडे चाललेत. कुठे चाललेत बघा, कसे आहेत बॉटल. आता ह्या बॉटलसोबत त्यांना फोटो पाहिजे. उसको हम इस पाइप में ट्रांसफर करते हैं, इसको बोलते हैं प्लेट हीट एक्सचेंजर. टेम्परेचर रहता है 6 to 8 डिग्री सेल्सियस, जो उसको कूल करते हैं, फिर बाद में फर्मेंटेशन सेलर में भेजते हैं फॉर फर्दर प्रोसेस. सो आपके लेफ्ट साइड में जो मशीन है उसको बोलते हैं न्यूमैटिक बलून प्रेस. तो ये हम जनरली यूज़ करते हैं. तो जो भी ग्रीन ग्रेप्स रहते हैं पहले डीस्टीमर में डीस्टीम किया जाता है, विद द हेल्प ऑफ द पाइप इस मशीन में ट्रांसफर करते हैं. तो इसमें कैनवस बलून प्रेजेंट रहता है जो कि इन्फ्लेट होता है टुवर्ड्स द वॉल ऑफ द प्रेस. स्किन एंड सीड सेपरेट हो जाता है, जूस कलेक्ट होता है नीचे ट्रे में विद द हेल्प ऑफ द स्लिट्स. और जो भी लेफ्ट ओवर मटेरियल रहता है उसको बोलते हैं कोमस. उसका एज अ फर्टिलाइजर यूज़ करते हैं विनयार्ड में.
तो हमारा कॉन्ट्रैक्ट फार्मिंग है 2500 एकर्स में। 13 एकर्स का विनयार्ड है यहाँ पे। दिनोरी यहाँ से 50 किलोमीटर्स के डिस्टेंस में, वहाँ पे भी हमारा विनयार्ड भी है, मैन्युफैक्चरिंग यूनिट भी है और एक प्लांट है डोमेन सोलर जो कि कर्नाटका में है, मैसूर हाईवे। सो ऐसे सभी जगह से हम ग्रेप को सोर्स करते हैं। सो हम जो ग्रेप वैरायटी यूज़ करते हैं वो है कैबरनेट सौविग्नॉन, सीराज, इंफेंटल, शार्डोनेट और ग्रेनाश। ये वाइन ग्रेप वैरायटी हम यूज़ करते हैं वाइन मेकिंग प्रोसेस के लिए। टिलेर एनी क्वेश्चंस? सेव करते हैं, वाइन के नोट्स कैसे आ रहे हैं वो देखेंगे, फिर बाद में सेव करते हैं। अगर आपको वाइन पसंद आया तो आप सेव करिए, वरना स्पीड कर सकते हो, स्पीडर्स। सो आपके यहाँ जो वाइन के बकेट्स रखे हैं उसको बोलते हैं स्पीडर्स। सो आज हम 6 वाइन का टेस्टिंग करेंगे। आपका फर्स्ट वाइन है सुधा। अच्छा, आपका फर्स्ट वाइन है सुधा ट्रॉपिकल रोसे। ये वाइन ऑलरेडी कार्बोनेटेड है तो इसको हम लेटर कॉल करेंगे। जो सी वाइन है लाइक रोजे वाइन और रेड वाइन, इसको हम लेटर कॉल करेंगे। सो प्लीज अलाउ अस फॉर अ मोमेंट टू गो हियर। फर्स्ट वाइन सुधा ट्रॉपिकल रोसे। मेंदूवडा, सांबर, शाबुदाना खिचडी, मिसळ पाव, हाय फ्रेंड्स, तर आता आपण आलो आहे ॲक्टिव्हिटी एरियामध्ये आणि ॲक्टिव्हिटी एरियामध्ये आता आपण करणार आहे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी। त्यामध्ये पहिली आहे जी मी पहिली कधीच केली नाही, ती आहे पॅरामोटर आणि त्याला मागं असं पॅराशूट आहे आणि वरती जाऊन खूप मस्त आता एक्सपिरियन्स येणार आहे आपल्याला। तर आता आपण बघूया वरती जाऊन आपल्याला कसं वाटतं आहे ते एकदम, म्हणजे पूर्ण डॅमच्या वरती जाऊन आपण पूर्ण एक्सपिरियन्स घेणार आहे। तर लेट्स गो। वो छोड़ दोगे? चलो 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 ठीक है, बताओ ये कैसे क्या लेफ्ट राइट मारोगे तो सीधा जाएगा, सीधा नहीं पकड़ो उसको, लेफ्ट मार राइट मारना है तो लेफ्ट जाएगा, लेफ्ट मारोगे तो राइट जाएगा। जिस साइड आपको घूमना है उल्टा साइड मारेगा ये घूमना, ठीक है भाई भाई भाई। कोई नहीं, चलो चलो। नहीं होगा ये। दोनों तरफ लेफ्ट राइट मारो, लेफ्ट राइट मारो ना, दोनों साइड जाओ। भाई मैं घुमा रहा हूँ, मेरे को नहीं करना ये। क्यों, तुम्हें तो सिंगल जाना था यार। कोई बात नहीं, बैलेंस नहीं हो रहा ना मेरे से। अरे ये हाथ डबल में आ गए ना, अच्छे से तो आ गए यहाँ से, वैसे आगे जाके आना है। बैलेंस नहीं हो रहा भाई, ये हाथ गलत पकड़ा हुआ इधर वाला। वहां से लो ना। तो गाइस बहुत खतरनाक एक्सपीरियंस था ये, बहुत मजा आया, टू मच फन, एकदम बढ़िया था ये। राहुल भाई को भी पूछो, राहुल भाई ने भी मजा आ गया। क्या